नवीन हॉस्पिटल तर कोकणासाठी आपण करणारच आहोत, कारण आपण कोकणावर प्रेम करणारे मंत्री आहेत. परंतु आमच्या इथे सावर्डे गावामध्ये डेरवन ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून अतिशय अद्ययावत कॅन्सर डिटेक्शन सेंटर चाललं जातं. खूप चांगलं काम त्या हॉस्पिटलमध्ये केलं जातं. तिथं सर्व फॅसिलिटी आहेत, सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. माझी या निमित्ताने आपल्याला मागणी आहे की आपण जर गव्हर्नमेंटचं रेफरिंग सेंटर जर त्याला मान्यता दिलीत तर त्याचा फायदा तिथल्या ग्रामीण भागातील सर्व पेशंटना खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. तर ते करणार आहात का? आणि दुसरी ज्या आपण व्हॅनमध्ये दिल्या होत्या, ज्याचं उद्घाटन आम्ही सगळ्यांनी केलं होतं की चांगल्या पद्धतीने त्या व्हॅन होत्या, त्या आज व्हॅन त्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध दिसत नाहीत. तर त्याची पूर्तता कशा पद्धतीने करणार? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य शेखर निकम साहेबांनी 2 मुद्दे मांडलेत. त्यातला पहिला मुद्दा त्यांच्याकडे असणाऱ्या डेरवनच्या सेंटरला मान्यता द्यावी. आता हा विषय आज इतकासा माहिती नाही, पण आपण प्रस्ताव द्या. जर त्याचा उपयोग शासनाला आणि समाजाला होत असेल तर निश्चितपणाने सकारात्मक आपण त्याच्यामध्ये जाऊ. आणि दुसरं आपण सांगितलं की कॅन्सर व्हॅनचं उद्घाटन केलं आणि ते दिसत नाहीत. खरं तर ते 8 आहेत आणि जिल्ह्यात आपल्या सगळ्या जिल्ह्या म्हणजे सगळ्या राज्यभरात त्या फिरायच्या आहेत. त्यामुळे संख्या कमी आहे. अजून त्याची संख्याही वाढवावी लागणार आणि आपण सगळ्यांनी त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करायला लागणार. आपण दोन्ही गोष्टी करू आणि त्या सगळ्या गोष्टीला प्रभावीपणाने पुढे घेऊन जाऊ.